हॅलो एव्हरीवन. आज आपण FY BCom सेमिस्टर 2 फायनान्शियल अकाउंटिंग या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 2 इन्शुरन्स क्लेम इलिस्ट्रेशन नंबर 3 पेज नंबर 2.29 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. देअर वॉज अ फायर इन द बिझनेस प्रिमायसेस ऑफ बरोडा ट्रेडर्स बरोडा ऑन 15 ऑक्टोबर 2024. म्हणजे बिझनेस प्रिमायसेस आहे बरोडा ट्रेडर्सचा, त्याला आग लागलेली आहे 15 ऑक्टोबर 2024ला. ही तारीख नीट लक्षात ठेवा. फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर्स असर्टेन द लॉस ऑफ स्टॉक अँड प्रिपेअर क्लेम ऑफ इन्शुरन्स. म्हणजे आपल्याला इथं प्रिपेअर काय करायचं आहे, तर जे लॉस ऑफ स्टॉक किती झालेला आहे ते शोधायचं आहे. म्हणजे प्रत्यक्ष किती नुकसान झालं, किती स्टॉक आगीमध्ये जळाला आणि इन्शुरन्स कंपनी आपल्याला किती नुकसान भरपाई देणार आहे ते फाईंड करायचं आहे. स्टॉक ऑन 1 जानेवारी 2023 15,300. आता ना मी तुम्हाला थोडंसं वर्किंग करून दाखवते. तर डेट खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला डेट समजलं तर मग पोस्टिंग करणं सोपं जाणार आहे. तर सर्वात प्रथम मी तुम्हाला इथं डेटचं कॅल्क्युलेशन कसं आहे ते समजवते. आपण वर्किंग नोट करूया. इथं जी डेट आहे 1 जानेवारी 2023, 1 जानेवारी 2023. इथं एक इयर चालू झालेला आहे आणि इयर संपलेला आहे डिसेंबरला. तर जानेवारीला चालू झालं, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. इथं आहे 31 डिसेंबर 2023ला. इथं आपलं एक इयर संपलेला आहे आणि जे नेक्स्ट इयर चालू झालेलं आहे त्या इयरमध्ये आग लागलेली आहे ऑक्टोबरमध्ये. मग नेक्स्ट इयर कधी चालू होईल? 1 जानेवारी 2024. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024. 31 डिसेंबर 2024 ह्या वर्षी आग लागलेली आहे. तर आता आपलं हे झालेलं आहे, आग लागलेचं इयर आहे आणि हे प्रिव्हियस इयर आहे. तर आपल्याला ना इथं जे पण पोस्टिंग करायचं आहे, ह्या ज्या इयरचं येणार आहे ह्याचं पोस्टिंग ट्रेडिंग अकाउंटला येणार आहे, की जो नॉर्मल ट्रेडिंग अकाउंट आहे त्याला. आणि ह्या तारखेचं जे पण पोस्टिंग येणार आहे ते मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट. तर तारखा नीट बघा. आता इथून ह्या ज्या तारखा येणार आहेत, इथं आग लागलेलं हे वर्ष आहे आणि आग लागण्याच्या अगोदरचं हे वर्ष आहे. तर इथं आपल्याला बघा काय काय दिलेलं आहे, नीट बघा. इथं सांगितलेलं आहे हा जो स्टॉक आहे तो 1 जानेवारी 2023चा आहे. म्हणजे हा ओपनिंग स्टॉक आहे. बघा इथं हा ओपनिंग असेल, इथं ओपनिंग आणि इथं क्लोजिंग. इथला क्लोजिंग स्टॉक इथं ओपनिंग होतो आणि मग आपण इथं जो क्लोजिंग येणार आहे तो मेमोरेंडमला ओपनिंग होणार आहे. तर हा ओपनिंग स्टॉक आहे म्हणून आपण काय करायचं आहे, इथं पेन्सिलने नोट करायचं आहे. हा येणार आहे ह्या ट्रेडिंगला, कारण इथल्या तारखेचा तो स्टॉक आहे 1 जानेवारी 2023चा. म्हणजे तो आहे ओपनिंग स्टॉक, म्हणून हा येणार आहे ट्रेडिंग अकाउंटला आणि तो ट्रेडिंगच्या डेबिटला. मी इथं टी लिहिलं. तुम्ही पण इथं नोट करून घ्यायचं म्हणजे इझी जाईल तुम्हाला पोस्टिंग करणं. परचेजेस दिलेले आहेत 1 जानेवारी 2023, 1 जानेवारी 2023 टू 31 डिसेंबर 2023 ह्या तारखेपर्यंत. म्हणजे हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येणार आहेत, कारण ह्या वर्षाचे परचेजेस आहेत, आग लागण्याच्या अगोदरचे परचेजेस आहेत, म्हणून हे येणार आहे ट्रेडिंग अकाउंटला. आता सेल्स दिलेले आहेत ते पण तसेच आहेत. 1 जानेवारी 2023 टू 31 डिसेंबर 2023चे आहेत 19,000 सेल्स. तर हे पण येणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, सेल्स क्रेडिटला असतात. आणि स्टॉक आहे, इथं डेट प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. तर स्टॉक हा
31 डिसेंबर 2023चा आहे, तिथं इयर चुकले, तुम्ही करेक्शन करून घ्या. तर स्टॉक आहे 31 डिसेंबर 2023चा. इथला स्टॉक आहे तो क्लोजिंग स्टॉक आहे, तो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला येईल. हा जाणार आहे ट्रेडिंग अकाउंटला. इथं डेटमध्ये करेक्शन करून घ्या, डेट रॉंग झालेली आहे. त्याच्यानंतर दिलं आहे परचेस फ्रॉम 1 जानेवारी 2024. 1 जानेवारी 2024 हे आग लागल्याचं इयर आहे, म्हणजे ह्याचं पोस्टिंग मेमोरेंडमला होणार आहे. हे परचेजेस आहेत, हे येणार आहेत मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंटला, च्या डेबिटलाच येणार आहेत. नंतर सेल्स दिलेत, सेल्स फ्रॉम 1 जानेवारी 2024. इथं ते तारीख आहे 14 ऑक्टोबर 10, म्हणजे इथं येईल 1 2 3 4 5 6 7 8 9 10, म्हणजे इथं किती तारीख आहे आपण तारीख पण इथं टाकू. आग लागले सांगितलं 15 तारखेला, 15 ऑक्टोबर 2024ला इथं आग लागली, म्हणजे इथपर्यंत. तर इथपर्यंतचे जे पण तुम्हाला कॅल्क्युलेशनमध्ये सांगितलेलं आहे किंवा अमाऊंट दिलेली आहे, तर हे सेल्स येणार आहेत मेमोरेंडमला. तर मेमोरेंडमला हे सेल्स येणार आहेत, म्हणून इथं लिहिणार आहे मी MT, म्हणजे मेमोरेंडमच्या ट्रेडिंग अकाउंटला. त्याच्यानंतर आपल्याला इन्फॉर्मेशन दिली, द स्टॉक वेअर ऑलवेज व्हॅल्यूड ॲट 90% ऑफ द कॉस्ट. ह्याचा मिनिंग खूप महत्त्वाचा आहे, हे समजणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. तर त्यांनी इथं असं सांगितलेलं आहे की स्टॉकचे जे मूल्य आहे किंवा व्हॅल्यू आहे ती नेहमीच किमतीच्या 90% असायची. म्हणजे ह्याच्या अगोदर जेव्हा पण जो पण स्टॉक आहे तो 90% असायचा. म्हणजे 90% आहे म्हणजे तो 10%नी कमी आहे. ॲक्च्युली आपला जो पण स्टॉक आहे तो 100% पाहिजे आपल्या शॉपमध्ये, पण त्यांनी सांगितलं तो 90% होता. तर ह्याचं कॅल्क्युलेशन थोडंसं तुम्हाला वेगळं करायचं आहे की स्टॉकची व्हॅल्यू किती आहे ते काढण्यासाठी. आणि पुढं दिलं आहे, द स्टॉक सेव्ह वॉज वर्थ ₹9,000. सेव्ह झाला म्हणजे तुम्ही वाचवलेला आहे. आग लागल्यानंतर तुम्ही 9,000चा गुड्स तुम्ही आगीपासून वाचवलेला आहे, म्हणजे हा जळालेला नाही. आणि द अमाऊंट ऑफ द पॉलिसी वॉज 31,500. पॉलिसीची अमाऊंट आहे 31,500. देअर वॉज ॲन ॲव्हरेज क्लॉज इन द पॉलिसी. तर ही आपल्याला इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे. तर ह्याच्यावरून आपल्याला काय काय ओपन करायचं आहे बघा. इथं सांगितलं आहे त्यांनी की आपण इथं प्रिपेअर करायचं आहे, लॉस ऑफ स्टॉक किती झाला ते शोधायचं आहे, आणि इन्शुरन्स कंपनी किती क्लेम करत ते शोधायचं आहे. त्याच्यासाठी मी कोणकोणते अकाउंट ओपन केले, तर इन द बुक्स ऑफ बरोडा ट्रेडर्स बरोडा ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर 2023. तर मी इथं हा एक तारीख लक्षात ठेवा, कुठली तारीख आहे, तर आपल्या इथं मी जे वर्किंग केलेलं होतं हे बघा ट्रेडिंगला, ही तारीख आहे 31 डिसेंबर 2023. हा आग लागण्याच्या अगोदरच्या वर्षाचा ट्रेडिंग अकाउंट आहे. आणि त्याच्यानंतर ही जानेवारी ही जी डेट आहे बघा इथं लिहिले 15 ऑक्टोबर. इथं आपण मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट, इथं थोडंसं मला वर्किंग करायचं आहे म्हणून मी इथं थोडी जागा सोडलेली आहे. मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट फॉर द पिरियड 1 जानेवारी 2024 टू 15 ऑक्टोबर 2024. ही तारीख मी इथं टाकलेली आहे. दॅट इज टू से टू द डेट ऑफ फायर, त्याला आपण म्हटलेलं आहे डेट ऑफ फायर. ह्या क्वेश्चनमध्ये अजून आपल्याला जी ॲडजस्टमेंट दिलेली आहे 90%ची, त्याचं वर्किंग करायचं आहे. ते वर्किंग आपण इथं रफ वर्कमध्ये करणार आहोत. तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही ॲन्सरच्या पेजवर पण करू शकता, बट मी रफ पेजवर करणार आहे. इथं मी लिहिते वर्किंग नोट. आपण इथं म्हणूया क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे क्वेश्चनमध्ये आपल्याला इथं सांगितले 90% कॉस्ट झालेली आहे. म्हणजे त्याची जी कॉस्ट होती, कॉस्ट असायला पाहिजे 100%, पण ती झाली 10% बिलो म्हणजे कमी झाली किंवा लेस झालेली आहे, म्हणून आपण मायनस करणार आहोत. असायला पाहिजे 100%. आपल्या शॉपमध्ये किती स्टॉक असतो, तर 100% असतो. म्हणजे जो पण आहे तो आपला आपण पेपरवर लिहितो की बाबा एवढा एवढा स्टॉक आमच्या शॉपमध्ये आहे, पण त्यांनी काय केलेलं आहे 90% दाखवलेलं आहे. म्हणजे 10%, इथं 10 लिहा, 90 नको, 10% कमी दाखवला. म्हणजे आपल्याकडे अवेलेबल स्टॉक किती आहे, तर आपण इथं लिहिणार आहोत कॉस्ट मायनस बिलो व्हॅल्यू ऑफ स्टॉक. व्हॅल्यू ऑफ स्टॉक हे वर्किंग नोट आहे.
म्हणजे काय करायचं आहे, इथं सांगितलं 90 म्हणजे 10% कमी झाला. तर 10 कुठून आलं, तर बघा आपल्या दुकानात असतो, शॉपमध्ये 100% स्टॉक असतो. त्यांनी सांगितलं तुमच्या शॉपमध्ये 90%च स्टॉक होता. म्हणजे मग जो कमी आहे, किती टक्के कमी आहे तुमच्या शॉपमध्ये स्टॉक, तर 10% कमी आहे. म्हणून आपण इथं लिहिलं 10. तर 100 मायनस 10 केलं तर स्टॉकची व्हॅल्यू आहे 19. त्यांनी क्वेश्चनमध्ये सांगितलं की 90% तुमच्या स्टॉकची व्हॅल्यू आहे. हे समजणं खूप गरजेचं आहे, कारण ही वर्किंग नोट आल्याशिवाय तुमचं हे आन्सर येणार नाही. नीट समजून घ्या. आपल्या शॉपमध्ये असायला पाहिजे 100% गुड्स, पण तुमच्या शॉपमध्ये 90% गुड्स होता जेव्हा आग लागली तेव्हा, किंवा त्याच्या अगोदर पण तुमच्या शॉपमध्ये 90%च असायचा. मग तुम्ही काय केलं, 90% म्हणजे 10% कमी होता गुड्स, म्हणून 100 मायनस 10 केलं, कारण कमी आहे म्हणून. म्हणजे तुमच्या शॉपमध्ये आहे 90%, की जो क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे की तो 90% व्हॅल्यूचा गुड्स तुमच्या शॉपमध्ये आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, इथं एक फॉर्म्युला मी तुम्हाला शिकवणार आहे. आपल्याला गुड्स काढायचं, स्टॉक काढायचा आहे किती होता तो. तर आपण इथं म्हणणार आहे व्हॅल्यू ऑफ स्टॉक कितीचा होता, 90चा होता. तेव्हा एक मिनिट, स्टॉक आहे 90चा आणि आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेला आहे, क्वेश्चनमध्ये किती दिला आहे ओपनिंग बघा, 90चा होता. तर ओपनिंग स्टॉक आहे 15. इथं लिहिते मी ओपनिंग किंवा स्टॉक लिहिते. स्टॉक किती होता, 15,300 एवढा स्टॉक होता. जेव्हा त्याची व्हॅल्यू 90 एवढा, म्हणजे तुमच्या शॉपमध्ये किती पर्सेंट स्टॉक आहे, 90% आहे. किती अमाऊंट आहे, तर एवढी. तुम्ही इथं अमाऊंट पण म्हणू शकता. एवढ्या अमाऊंटचा स्टॉक आहे, पण किती अवेलेबल आहे, 90%. पण आपल्याला पाहिजे किती, 100% कॅल्क्युलेशनसाठी. तर मग 100%ला किती व्हॅल्यूचा स्टॉक असायला पाहिजे. मग आपण काय करायचं आहे, इथं थोडंसं ना एक मी तुम्हाला फॉर्म्युला बनवून देणार आहे. हा फॉर्म्युला खूप सोपा आणि सुटसुटीत आहे, तर हा करा तुम्ही. तर ह्याला काय करायचं, याच्या खाली देअर फोरचं साईन टाकायचं, ह्याला रेसिप्रोकल उलटं करायचं, उलट करायचं, म्हणजे 100 वर आणि 90 खाली, इंटू 15,300. हे कॅल्क्युलेशन करायचं आणि बघायचं किती आपला स्टॉक, म्हणजे 100% किती स्टॉक असायला पाहिजे होता आपल्या शॉपमध्ये. तर आपण इथं करू 100/90 इंटू 15,300. तो पाहिजे होता किती आपल्या शॉपमध्ये, तर स्टॉक पाहिजे होता ओपनिंग स्टॉक 17,000. हे ओपनिंग स्टॉक आहे. मग आपण इथं म्हणणार आहोत ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक तारीख पण टाकू आपण, किती होतं, 1 जानेवारी 2023चा स्टॉक होता 17,000. म्हणजे 17,000 पाहिजे होता. तुम्ही किती तुमच्या दुकानात स्टॉक कमी आहे, तर तुम्ही लिहिले 15,300, 15,300 स्टॉक आहे, पाहिजे होता एवढा. तसंच आपण क्लोजिंग स्टॉकला पण करणार आहोत. दुसरा आहे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक त्याचं पण आपल्याला सेम असंच करायचं आहे, की त्याची व्हॅल्यू 90 होती. बघा असंच करायचं आहे, व्हॅल्यू ऑफ स्टॉक आणि इथं आपण घेऊया अमाऊंट. तर व्हॅल्यू ऑफ स्टॉक बघा, क्लोजिंग स्टॉक किती आहे इथं दिलेला आहे बघा, 13,500. 90 होता तेव्हा त्याची व्हॅल्यू होती 13,500. तर 100ला किती, क्वेश्चन विचारायचं आहे इथं. सेम असंच वर केलं तसंच आपल्याला इथं पण करायचं आहे. ह्याला देअर फोरचं साईन टाकायचं, ह्याला रेसिप्रोकल करा, 100/90 इंटू 13,500. म्हणजे क्लोजिंग स्टॉक किती असायला पाहिजे होता तुमच्या शॉपमध्ये, 100/90 इंटू 13,500. तर 15,000 रुपयाचा क्लोजिंग स्टॉक असायला पाहिजे होता. इथं लिहूया आपण क्लोजिंग स्टॉक. December 31, 2023ला पाहिजे किती, 15,000, 15,000 हा आहे आपला क्लोजिंग स्टॉक.
हे आहे ओपनिंग आणि हा आहे क्लोजिंग. तर तुमच्या स्टॉकच्या व्हॅल्यू बदललेल्या आहेत कारण तुम्हाला ह्या क्वेश्चनमध्ये ॲडजस्टमेंट दिली म्हणून. तर आता आपल्याला काय काय करायचं आहे ओपन. तर इथं आपण बुक ठेवूया कारण बुकच्या साह्यानेच आपण क्वेश्चनचा आन्सर फाइंड करणार आहे. तर सर्वात प्रथम आपल्याला इथं ओपनिंग स्टॉक दिलेला आहे. तर ओपनिंग स्टॉक 15,300 घ्यायचा नाही, तर त्याच्या जागी आपल्याला कोणता स्टॉक घ्यायचा आहे तर 17,000. आणि म्हणून इथं पाहिजे तर तुम्ही पेन्सिलने लिहून घ्या, म्हणजे काय होईल की तुम्हाला सारखं वर्किंगमध्ये जायला नको. तर इथं तुम्ही लिहिणार आहात 17,000. ओपनिंग स्टॉक आहे 17,000 आणि क्लोजिंग स्टॉक आहे 15,000. तर इथं आपण लिहून ठेवूया म्हणजे आपल्याला सारखंही वर्किंगचं पेज बघायला नको. आता आपण काय करूया, पोस्टिंग करूया. पोस्टिंग करताना काय करायचं आहे, जिथं आपण लिहून ठेवलेलं आहे तसं पोस्टिंग करत जायचं. तर पहिला आहे स्टॉक, त्याला आपण म्हणणार आहोत ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक 2 लिहायचं आहे इथं, 2 ओपनिंग स्टॉक. तुम्हाला हवं तर तारीख पण लिहू शकता, 1/1/2023. अमाऊंट आहे बघा आपण इथं लिहिलेली आहे 17,000. त्याच्यानंतर आपल्याला परचेजेस दिलेले आहेत 61,000. ह्याच्याखाली आपण लिहितो परचेजेस. अमाऊंट आहे 61,000. त्याच्यानंतर सेल्स दिलेले आहेत 90,000. सेल्स क्रेडिटला असतात म्हणून आपण लिहिणार आहोत बाय सेल्स 90,000. त्याच्यानंतर आहे स्टॉक, हा क्लोजिंग स्टॉक आहे, त्याची व्हॅल्यू आहे 15,000. आपण इथं लिहितो बाय क्लोजिंग स्टॉक 15,000. ह्या अकाउंटला क्लोज केलं की तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट मिळणार आहे. मग आपण ह्याला क्लोज करू. ओपनिंग स्टॉक, परचेजेस, सेल्स आणि क्लोजिंग स्टॉक. आणि मग त्याच्यावरून आपण इथं रेशो काढणार आहोत आणि इथं पोस्टिंग करणार आहे. तर आपण काय करूया, लगेच पोस्टिंग पुढच्या अकाउंटचं पण करूया, मेमोरेंडमचं. तिथं बघा हे आहे परचेजेस आहेत मेमोरेंडमला 73,500. ओपनिंग स्टॉक इथं पहिलं आपण नाव लिहून ठेवूया. मग इथला क्लोजिंग आहे तो इथं ओपनिंग होणार आहे. इथं क्लोजिंग आहे 15, मग इथं लिहूया ओपनिंग स्टॉक 15,000. त्याच्याखाली येणार आहे टू परचेजेस. परचेजेस आहेत 73,500. त्याच्यानंतर आहेत सेल्स 75,000. आपण बघूया झालं का सगळ्याचं पोस्टिंग. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 झालेलं आहे सगळ्याचं पोस्टिंग. आता आपल्याला काय करायचं आहे तर बुक साईडला ठेवूया थोडंसं. आता आपल्याला दिलेली माहिती आपण इथं भरलेली आहे. इथं आपल्याला हा क्लोज करून ग्रॉस प्रॉफिट काढायचा आहे. ह्या अकाउंटला आपण ट्रेडिंग अकाउंटला क्लोज करूया. क्लोज करून घेऊया. इथं आहे 0 0 0 5 9 1 10 1,05,000. आणि इथं पण येणार आहे 1,05,000. त्याच्यातून हिची अमाऊंटची टोटल करूया आपण, इथं वर्किंग करूया. 17,000 प्लस इथं करून घेऊया 17,000 प्लस 61,000. अमाऊंट आली 68,000. 1 मायनस 1,05,000. अमाऊंट आली 27,000. 27,000 बरोबर आहे. चेक केलं बरोबर आहे का. टू ग्रॉस प्रॉफिट म्हणायचं आहे याला, ग्रॉस प्रॉफिट. ह्याला आपण CD म्हणूया आणि ह्याला स्टार करूया. अमाऊंट आहे 27,000. ब्रॅकेटमध्ये लिहा बॅलन्सिंग फिगर.
हा झाला ग्रॉस प्रॉफिट. आता आपल्याला इथे कॅल्क्युलेशन करायचं आहे की ग्रॉस प्रॉफिट किती टक्के आहे, सेल्सच्या किती टक्के. मग आपला फॉर्म्युला आहे इथं ग्रॉस प्रॉफिट फाइंड करण्याचा. कसा आपण काढतो, तर ग्रॉस प्रॉफिट डिवाइड बाय सेल्स. आपल्याला इथं लिहावं लागेल कॅल्क्युलेशन ऑफ. थांबा, इथं पहिलं लिहूया. कॅल्क्युलेशन ऑफ व्हॅल्यू ऑफ स्टॉक, calculation of rate of gross profit in sale, calculation of rate of gross profit on sales. तर फॉर्म्युला आहे ग्रॉस प्रॉफिट डिवाइड बाय सेल्स इंटू 100. ग्रॉस प्रॉफिट किती आहे, 27,000 आहे. सेल्स किती आहेत, 90,000 इंटू 100. 27,000 डिवाइड बाय 90,000 इंटू 100. 30%. किती आलं आन्सर तुमचं, रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट आहे 30%. तर तुम्हाला हे 30%ची अमाऊंट कॅल्क्युलेट झाली. आता आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे जो ग्रॉस प्रॉफिट आहे त्याचा पर्सेंटेज आपल्याला मिळालं 30% आहे. म्हणजे इथं तुम्ही ग्रॉस प्रॉफिट फाइंड करू शकता मेमोरेंडमला. इथल्या ग्रॉस प्रॉफिट ग्रॉस प्रॉफिट CD आपल्याला इथं लिहायचं आहे 30% ऑन सेल्स. सेल्स तुम्हाला इथं करायचं असेल तर तुम्ही म्हणू शकता दॅट इज टू से 75,000 इंटू 30%. आपण करून बघूया. 75,000 इंटू 30%, 22,500. 22 चेक करते फक्त बरोबर आहे का. बरोबर आहे, 22,500. 22,500 हा झाला आपला ग्रॉस प्रॉफिट. आता आपल्याला हा क्लोज करून इथं क्लोजिंग स्टॉक मिळेल. तर ह्याची टोटल करूया आपण. प्लस 73,500 प्लस 15,000 15,000 डेबिटची टोटल करते मी. प्लस 73,500 प्लस 22,500 डेबिटची टोटल आहे 1,00,000. हां, त्याच्यातून आपण क्रेडिटची टोटल मायनस करू. क्रेडिटची टोटल मायनस करू. मायनस 75,000, 36,000. क्लोजिंग स्टॉक आला 36,000. बॅलन्सिंग फिगरने काढला 36,000. तर ह्याला आपण क्लोज करूया. अमाऊंटची टोटल आलेली होती, मला वाटतं लिहायचं राहिलं माझ्याकडून. 7,511 1,11,000. 1,11,000. आता आपल्याला काढायचं आहे इन्शुरन्स कंपनी किती क्लेम देणार. त्याच्यासाठी पहिला लॉस किती झाला, तर एवढा स्टॉक होता जेव्हा आग लागली तेव्हा. पण त्यातून आपण काहीतरी स्टॉक वाचवलेला आहे, म्हणून आपल्याला वर्किंग करायचं आहे. इथं आपण इथं वर्किंग करून घेऊया. म्हणजे हे आन्सरचाच भाग आहे. सर्टेन ऑफ व्हॅल्यू ऑफ स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर. प्रत्यक्ष आगीमध्ये किती माल जळाला. तर मग आपल्याला इथं कसं लिहायचं आहे, तर ते समजून घ्या. इथं लिहायचं आहे व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर. व्हॅल्यू ऑफ द स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर.
व्हॅल्यू ऑफ द स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर. हा आहे इथला स्टॉक 36,000चा. किती जळाला? 36,000. त्याच्यातून तुम्ही लेस करायचं आहे किती वाचवला तो, सेव्ह किती केला. तर इथं म्हणणार आहोत आपण स्टॉक सेव्ह. सॉल्वेज. आपण क्वेश्चनमध्ये बघूया किती स्टॉक वाचवलेला आहे. तर 9,000चा सेव्ह केला. बघा एवढा जळाला, त्यातला 9,000 रुपयाचा तुम्ही वाचवलेला आहे जेव्हा आग लागली तेव्हा. तर इथं मायनस करून घ्या. 9 7 16 27,000. म्हणजे जो प्रत्यक्ष आगीमध्ये जळाला त्याची व्हॅल्यू आहे स्टॉक ऑफ डिस्ट्रॉयड बाय फायर. प्रत्यक्ष आगीमध्ये माल जळाला 27,000 रुपयाचा, एवढा लॉस झालेला आहे तुमचा. मग आता आपल्याला पॉलिसीची व्हॅल्यू काढायची आहे की आपल्याला इथं क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे बघा. पॉलिसी कितीची आहे तुमची? पॉलिसी घेतली तुम्ही, विम्याचा हप्ता घेतलेला आहे, विमा पॉलिसी घेतलेली आहे 31,500 रुपीजची. जितकी जास्त अमाऊंटची पॉलिसी घ्याल तेवढा जास्त तुम्हाला प्रीमियम भरावा लागतो किंवा इन्स्टॉलमेंट किंवा हप्ता भरावा लागतो. म्हणून तुम्ही किती अमाऊंटचा नुकसान भरपाई घेण्यासाठी किती अमाऊंटची पॉलिसी घेताय हे डिपेंड करतं तुमच्या क्लेमला. म्हणून इथं तुम्ही कितीची पॉलिसी घेतली? 31,500 रुपीजची. मग विमा कंपनी तुम्हाला नुकसान भरपाई किती देणार ते आपण इथं लिहिणार आहोत. मग इथं काय लिहायचं आहे आपल्याला? ॲप्लिकेशन ऑफ द ॲव्हरेज क्लॉथ. आता कसं तुम्ही ॲप्लिकेशन करणार? किती अमाऊंटची कंपनीला सांगणार की आम्हाला एवढे अमाऊंटची नुकसान भरपाई द्या. तर मग क्लेम काढण्याचा हा फॉर्म्युला आहे. क्लेम इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ इन्शुरन्स पॉलिसी divided by value of stock on the date of fire. Value of stock on the date of fire into हा लॉस झालेला लिहायचा आहे आपल्याला. आणि इथं लिहिणार आहोत आपण लॉस ऑफ स्टॉक. प्रत्यक्ष कितीचा लॉस झाला. तर पॉलिसीची व्हॅल्यू इथं क्वेश्चनमध्ये दिली बघा. पॉलिसीची व्हॅल्यू आहे 31,500. प्रत्यक्ष माल कितीचा जळाला? तर बघा इथं डिस्ट्रॉयड कितीचा झाला? तर 27,000चा. इंटू 27,000 आहे. हे 36,000 आहे. इथं 36,000. प्रत्यक्ष जळाला 36,000 रुपयाचा. म्हणजे जळाला 36,000 रुपयाचा. प्रत्यक्ष नुकसान म्हणजे खरोखरचं नुकसान झालेलं आहे 27,000. 36,000 जेव्हा आग लागली तेव्हा तुमच्या शॉपमध्ये 36,000चा गुड्स होता. त्यातला 9,000चा गुड्स तुम्ही वाचवलेला आहे. मग तुमचा प्रत्यक्ष किती जळाला? तर 27,000चा गुड्स प्रत्यक्ष जळाला. म्हणजे एवढा लॉस झाला. मग ह्याला आपल्याला फाईंड करायचा आहे आन्सर. 31,500 डिवाइड बाय 36,000 इंटू 27,000. नुकसान भरपाई मिळणार आहे, क्लेम करू शकता तुम्ही 23,625. तर हे आहे क्लेमचे अमाऊंट. खाली लिहायचं आहे देअरफॉर अमाऊंट क्लेम. तुम्ही इथं म्हणू शकता अमाऊंट ऑफ क्लेम इज इक्वल टू ₹23,625. तर हा मी तुम्हाला क्वेश्चन नंबर 3 सॉल्व करून दिलेला आहे. हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.